नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल. आज आपण बॅक नेकची डिझाईन पाहणार आहे. चला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी हा बॅक नेक रेडी करून घेतलेला आहे अस्तर लावून. आता आपण उंची टाकणार आहोत. बॅक नेकची 9.5 उंची आहे. 9.5 वरती मार्क करून एक बॉक्स ड्रॉ करून घेऊया. सर्वप्रथम आपण आतला शेप काढून घेणार आहे. आतला शेप गोल आकारामध्ये आहे. मग गोल आकारामध्ये आपण आधी मार्किंग करून घेऊया. आता आपण बॅक पार्टला पूर्णपणे टर्न करून घेऊया आणि हा शेपचा आकार आहे तो इथून खाली घेऊया. या पद्धतीने मी ही शेडची लाईन आहे ती थोडी डार्क करते म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता आपण गळ्याला या पद्धतीने फोल्ड करून गोलाकार आहे तो दुसऱ्या साइडने हे करून घेणार आहे. या पद्धतीने मला दुसरीकडूनही गोलाकार मिळालेला आहे तो आम्ही डार्क करून घेते. आता आपण वरच्या साइडने 1 इंच सोडणार आहे आणि 1 इंचावरती संपूर्ण मार्किंग करून घेणार आहे. जो नेक काढलेला आहे त्याच्याच कडाने मार्किंग करायची आहे. आणि इथल्या साइडने एकदम निमुळता आकार ठेवायचा आहे शेपटी सारखा. हे बघा या पद्धतीने. आता हा आपला गळा रेडी झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया. कट करताना सर्वप्रथम आतल्या साइडने कट करायचा आहे. नंतर ना आपण जो हा मधला स्पेस ठेवलेला आहे तो पॅच टाकून द्यायचा नाहीये, तो जपून ठेवायचा आहे. तो आपला मेन पॅच असेल त्या पॅच प्रमाणे आपल्याला काटाचा पॅच अटॅच करायचा आहे मधल्या साइडने. आता हे आपण कट करून घेऊया. सर्वप्रथम खालची आउटर लाईन कट करूया. आता हा पार्ट आपण बाजूला ठेवूया आणि या पार्ट वरती कट करून घेऊया. आता हा आपला मेन पॅचचा पार्ट आहे तो आपण बाजूला काढून ठेवूया. आता हा गळ्याचा सेकंड पार्ट आहे तो आपण कट करून घेऊया. हा पार्ट वेस्टच आहे, आपण हा बाजूला काढूया आणि हा पार्ट आता आपण लावून दाखवते गळा मी तुम्हाला. हे बघा या पद्धतीने हा मधला पार्ट वरती आपण काठ लावणार आहे. सर्वप्रथम आपण पाइपिंग करून घेऊया सर्व बाजूने. ही रेडीमेड पाइपिंग आहे.
मी ही तयार कशी करायची त्याचाही व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता. सर्वप्रथम आपण सरळ बाजूने ही पाइपिंग जॉईन करून घेऊया, म्हणजे ही पाइपिंग इनव्हिजिबल पद्धतीने दिसेल. या पद्धतीने पाइपिंग लावून झालेले आहे. याच्यावरती आपण गळा कॅनव्हासचा तयार करून घेणार आहे आणि कॅनव्हासचा गळा लावणार आहे. सर्वप्रथम आपण कॅनव्हासचा गळा तयार करून घेऊया. आता आपण हा मधला पॅच घेतलेला आहे. याला कॅनव्हासवरती आधी सर्वप्रथम कट करणार आहे. त्यासाठी सर्व बाजूने 1-1 इंच एक्स्ट्राचं अंतर आपण सोडणार आहे. हे बघा, सगळ्या बाजूने मी 1-1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेत आहे. खालच्या साईडने कमी करायचं आहे मार्जिन, अर्धा इंचच ठेवायचं आहे आणि हा शेप देऊन घ्यायचा आहे कॅनव्हासवरती. आता आपण कॅनव्हासवरचा कट करून घेऊया. अस्तरवरती कॅनव्हास ठेवून आपण प्रेस करून घेतलेला आहे. आता आपण या साईडनी पाइपिंग लावून घेणार आहे, म्हणजे ही इनव्हिजिबल पाइपिंग तयार होईल. हे बघा, या साईडने कडाने गळ्याच्या साईडने आपण पाइपिंग लावणार आहे आणि त्याच्यावरती आपण मेन काठाचं कापड लावणार आहे, म्हणजे ही पाइपिंग आपली आत जाईल. या पद्धतीने संपूर्ण गळ्याला पाइपिंग लावून घ्यायची आहे. आता आपण काठाची बाजू ही सरळ बाजूला ठेवलेली आहे खालच्या साईडला आणि उलट बाजू वरती ठेवलेली आहे. या साईडने आपण शिलाई मारून घेऊया. जिथून आपण आपला मेन पाइपिंग लावलेली आहे त्याच्या कडेने शिलाई मारायची आहे. पाइपिंगच्या वरती शिलाई गेली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे आपण. आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया. आता आपण ही मध्ये मध्ये नॉच टाकूया, म्हणजे आपल्याला पलटे व्हायला सोयीस्कर होईल आणि कुठेही प्लेट येणार नाहीये आपली. हे बघा, या पद्धतीने ह्याला पलटे करायचं आहे. आणि वरच्या साईडने आपण एक शिलाई मारून घेणार आहे. आता आपण हा जो पॅच ठेवलेला होता तो पॅच वरती ठेवून त्या शेप मध्ये एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे या पॅच वरती, या पद्धतीने. आता आपण
या पार्टला आणि या पार्टला जॉईन करून घेऊया. आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे, जेवढ्या अंतरचं आहे तिथून आपण जॉईन करून घेत आहे. आणि ह्या पायपिंगला आपण या पद्धतीने पलटी केलेलं आहे आणि आता इथून वरून शिलाई मारणार आहे पायपिंगला धरून दोन्ही. हे बघा या पद्धतीने. आपण इथे एक प्लेट घेणार आहे, जेणेकरून हे प्लेन पार्ट बसेल, असं वरती येणार नाहीये. आता आपण ब्लाउजचा दुसरा पार्ट घेतलेला आहे. या पार्टला आपण सर्वप्रथम पायपिंग लावून घेऊया. आता आपण एक क्रॉस पट्टी तयार केलेली आहे आणि ती क्रॉस पट्टी आपण ह्या पायपिंगच्या वरून लावणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा. आता आपण या पायपिंगला पलटी करून घेतलेला आहे आणि आता याच्या वरच्या साईडने शिलाई मारून घेऊया. कडाने, एकदम कडाने मारून घ्यायची आहे. हे बघा, हा पार्ट ह्या पद्धतीने रेडी झालेला आहे. आता आपण 2 पॅच रेडी करून घेणार आहे. आता आपल्याकडे जो राहिलेला पॅच होता, त्याची ही जी साईड आहे टोकाची, ती साईड आपण इथे या साईडला ठेवणार आहे आणि इथून इथे मुंड्याच्या सेंटर पर्यंत आपण एक ड्रॉ करून घेणार आहे पॅच. हा एक आपण पॅच रेडी करून घेणार आहे. सेम पॅच आपण मेन काठाचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती ड्रॉ करून घेणार आहे आणि हा पॅच रेडी करून घेणार आहे आपण. आता आपण जिथे मार्किंग केलेले आहे तिथे हे पायपिंग लावून घेऊया. दोन्ही साईडनी पायपिंग लावायची आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून घेऊया. आता आपण या साईडने पलटी करून घेऊया पायपिंगला आणि ही या साईडने पलटी करून घेऊया आणि खालच्या साईडने आपण अस्तर जॉईन करून घेऊया.
अस्तर मी खालच्या साईडने ठेवलेला आहे आणि आता वरच्या साईडने पायपिंगच्या कडेने शिलाई मारत आहे. एक्स्ट्राचे कापड कट करून टाकायचं आहे. याच पद्धतीने आपण 2 पॅच तयार करून घ्यायचे आहेत. हे ज्या पद्धतीने पॅच ठेवलेले आहे त्याच पद्धतीने आपण शिलाई मारून घ्यायची आहे. सर्वप्रथम हा मिडलचा पॅच आहे तो जॉईन करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यावरती हा पॅच जॉईन करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा आहे आपण. आता हा पार्ट आपण याच्यावरती ठेवणार आहे आणि हा असा जॉईन करून घेणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घ्यायचा आहे. आता आपण बॅगचा दुसरा पार्ट घेतलेला आहे आणि तो पार्ट याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून जॉईन करून घेणार आहे. हा आहे माझा बॅगचा लुक. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. थँक्यू.